ऑल वेलकम टू माय चॅनल. आपण आज इंटेलिजन्सचा एक्सरसाइज 1.2 सॉल्व्ह करणार आहोत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन बघा. हे सगळे रोमन नंबर्समध्ये नंबर दिलेले आहेत. इफ द नंबर्स इन अबव सिरीज आर अरेंज्ड असेंडिंग ऑर्डर, विच नंबर विल ऑकर ॲट द मिडल प्लेस. आता हे असे असे अरेंजिंग ऑर्डरमध्ये अवघड, आपण तुम्ही ऑर्डर करत बसलास तर हे खूप अवघड जाईल अरेंज करत बसलास तर आपण हे इंटरॅक्शनमध्ये ट्रान्सफर करून घेऊ आणि मग असेंडिंग ऑर्डरमध्ये प्लेस करून मिडल नंबर फाइंड करूया. ठीक आहे. तर पहिला बघा कुठला आहे नंबर, आधी लिहून घेऊ आपण सगळे. एल आय आहे, एक्स एक्स आहे, एक्स सी व्ही, एक्स एल आय, एक्स आय व्ही, सी आय व्ही, एक्स व्ही आय आय, एक्स एल व्ही आय आणि आय एक्स. आता बघा एल मध्ये तुम्हाला माहिती आहे 50 आणि 1 आहे हा. ठीक आहे. तो जर लेफ्टला असेल तर मायनस होतात, राईटला असेल तर काय होतात रूल तुम्हाला माहिती आहे रोमन नंबरची. माहीत नसतील तर मी स्टँडर्ड 5चं जे नॉर्मल जे प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये मी रोमन नंबरच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला रूल सांगितले, ते तुम्ही एकदा बघू शकता. ठीक आहे. म्हणजे मग हे काय येणार आहे 51 येणार आहे. एक्स एक्स म्हणजे काय आहे 20, सगळ्यांनाच माहिती आहे. एक्स सी व्ही काय आहे बघा. आता एक्स सी व्ही म्हणजे सी म्हणजे माहिती तुम्हाला किती आहे 100 आहे. व्ही म्हणजे काय आहे पुढचा नंबर आहे म्हणजे 105, पण एक्स मधनं हे मायनस होणार म्हणजे मग किती मिळणार नंबर आपल्याला तो 95. आता एक्स एल आय आहे. आता एल मध्ये तुम्हाला माहिती आहे 50, हा 1 ॲड होणार त्याच्यात 51, पण हा 51 नंबर त्याच्यातनं नंतर मग हा एक्स मायनस होणार आहे म्हणजे ह्या एल मधनं आधी एक्स मायनस होईल म्हणजे की 50 मधनं हा 40 होईल. बरोबर. एक्सेल म्हणजे काय 40 आणि मग 1 म्हणजे हा नंबर काय तयार होईल 41. तसंच बघा आय व्ही आपल्याला माहिती आहे. आय व्ही म्हणजे काय आहे 4 आणि एक्स म्हणजे 10 म्हणजे 14. सी आय व्ही काय आहे, सी म्हणजे आपल्याला माहिती आहे 100 आणि आय व्ही म्हणजे 4, सो 104. हे नंबर तुम्हाला माहिती आहे तुमच्या ॲटलिस्ट शाळेत 20-30 पर्यंत तरी झाले असते शिकून. ठीक आहे. रोमन नंबरच्या लेसनमध्ये. सो एक्स व्ही म्हणजे काय आहे 15 आणि पुढचा 2 नंबर म्हणजे 17. आता एक्स एल व्ही आय, आता तुम्हाला माहिती आहे एल म्हणजे काय आहे 50. ठीक आहे. तर 50 मधनं हे काय आधी मायनस होणार आहेत 10 मायनस होणार आहेत, सो 40 झाला आणि 40 पुढचा नंबर काय आहे 6 आहे, सो 46 आणि आय एक्स म्हणजे 9 तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आता हे असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे. असेंडिंग म्हणजे काय लहानापासून मोठ्यापर्यंत. सो 9 पहिला येईल नंबर, मग कुठला येईल 14 येईल, मग येईल 17, मग येईल 20 नंतर बघा कुठला येतोय 41, मग येणार आहे 46, मग येईल 51, मग येईल 95 आणि मग येईल 104. मग आता ह्याच्यातला मिडल नंबर कुठला आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 म्हणजे वरचे 4 सोडले खालचे 4 सोडले तर मिडल नंबर कुठला आहे 41. मग 41 म्हणजे बघा काय आहे एक्स एल आय. मग इथे आपण कुठला ऑप्शन मार्क करणार आहे एक्स एल आय, थर्ड ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. 25, 64, 343, 225, 81 हे सगळे काय वाटत आहे स्क्वेअर नंबर्स वाटत आहेत. सो हाऊ मेनी क्यूब नंबर्स आर देअर इन द अबव नंबर सिरीज. ठीक आहे. काही काही स्क्वेअर आहेत, काही काही क्यूब आहेत. मग त्यातले क्यूब नंबर किती आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. तर आता बघा 25 म्हणजे 5चा स्क्वेअर आहे म्हणजे हा स्क्वेअर नंबर आहे. 64 8चा स्क्वेअर आहे, सो हा स्क्वेअर नंबर आहे. 343 हा 7चा क्यूब आहे. ठीक आहे. सो हा एक नंबर झाला. 225 हा 15चा स्क्वेअर आहे, सो हा येणार नाही. 81 9चा स्क्वेअर आहे, हा येणार नाही. 216 6चा क्यूब आहे, सो हा एक नंबर येईल. 729 9चा क्यूब आहे, सो हा एक नंबर येईल. 100 कशाचा स्क्वेअर आहे 10चा, सो हे येणार नाही. आणि 512 हा 8चा क्यूब आहे. ठीक आहे. सो हा एक नंबर येईल. मग किती नंबर मिळाला आपल्याला 1 2 3 4. म्हणजे आन्सर काय आहे ऑप्शन सॉरी 64 जरी 8चा स्क्वेअर असला तरी तो 4चा क्यूब आहे. सो आपण हा पण ऑप्शन त्याच्यातून धरणार आहे. म्हणजे किती झाले आपले 1 2 3 4 5, म्हणजे सेकंड ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात. विच ऑफ द नंबर्स बिलो इज डिव्हिजिबल बाय 5 ॲज वेल ॲज 8.
आता 5ने तर सगळे डिवाइड होणार आहेत कारण सगळ्याच्या मागे 0 आहे. मग आता 8ने कुठले कुठले नंबर डिवाइड होतील ते कसं फाइंड करायचं? डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे 8ची? आता इथे बघा हे 5ने तर सगळे डिवाइड होणार आहेत. डिव्हिजिबिलिटी टेस्ट पण विसरा. आता 8च्या टेबलमध्ये ह्यातले कुठले नंबर येतात सांगा बरं. 13 येतो का? नाही येणार, डिव्हिजिबल नाही होणार. 26 येतो का? नाही. 48 येतो का? येतो. 8च्या टेबलमध्ये 48 येतो. म्हणजे 8 6 जा 48 आणि 8 0 जा 0, म्हणजे हा नंबर कम्प्लिटली 8ने डिवाइड होईल. ठीक आहे, हा पण होणार नाही नंबर कम्प्लिटली डिवाइड. करून बघा तुम्ही हवं तर. 38 आहे. मग 8चा तुम्ही टेबल जर म्हणला तर 8 5 जा 40 आणि 8 4 जा किती आहे? 32. मग 38 मधनं 32 गेल्यावर किती उरतात? 36 उरतो पुढे, म्हणजे नंबर पुढचा तयार होतो 60. 60 पण 8ने डिवाइड होणार नाही. सो थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या. 480. फक्त 480 हा 8ने डिवाइड होईल आणि 5ने तर सगळे डिवाइड होणार आहेत. चला नेक्स्ट बघूयात. 27 41 43 63 59 61 हे सगळे नंबर. हाऊ मेनी ट्विन प्राईम नंबर्स आर देअर इन अबोव नंबर सिरीज? आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे तुम्हाला काय माहिती की 2 नंबरमध्ये 2चा डिफरन्स पाहिजे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ट्विन प्राईम नंबर्स. मग आता ह्याच्यामध्ये कुठे कुठे 2चा डिफरन्स आहे? 41 आणि 43 मध्ये आहे, बरोबर, 2चा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर कुठला आहे? 59 61 मध्ये 2चा डिफरन्स आहे. हे दोन्ही प्राईम नंबर आहेत. आणि 11 आणि 13 मध्ये पण 2चा डिफरन्स आहे. आता हे प्राईम नंबर्स आहेत का? 49 51 नाही आहेत. हे जरी 2चा डिफरन्स असला तरी 51 पण टेबलमध्ये येतो कुठल्या आणि 49 पण टेबलमध्ये येतो. सो हे प्राईम नंबर्स नाही आहेत. 63 सुद्धा प्राईम नंबर नाही आहे आणि 27 सुद्धा प्राईम नंबर नाही आहे. आपल्याला काय सांगायचं आहे? विचारलं की हाऊ मेनी ट्विन प्राईम नंबर्स, म्हणजे हे आपण जे सिलेक्ट केलेत हे प्राईम नंबर्स नाही आहेत. सो ह्या दोघांमध्ये सगळ्यामध्ये 2-2चा डिफरन्स आहे, म्हणजे हे टोटल नंबर किती झाले? 3. म्हणजे ऑप्शन काय येणार आहे याचा? 4. सो 4 ऑप्शन इथे मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. इन द नंबर सिरीज बिलो हाऊ मेनी पेअर्स हॅव द नंबर्स हुज प्रॉडक्ट इज 18? ह्याच्यामध्ये असे किती नंबर्स आहे ज्याची प्रॉडक्ट 18 येणार आहे? चला नेक्स्ट बघूयात. आता ह्या इन द नंबर सिरीज बिलो हाऊ मेनी पेअर्स हॅव द नंबर्स हुज प्रॉडक्ट इज 18? आता 3 आणि 6चा 18 होत आहे का प्रॉडक्ट होत आहे? आपण एक एक नंबर लिहून घेऊ इथे. बघा पहिला आहे 3 × 6 18. दुसरा बघा नंबर काय आहे? 9 1 होणार नाही. 9 2 होईल का? होईल. 9 2 जा 18. त्याच्यानंतर 2 8 जा नाही, 8 4 जा नाही, 4 5 जा नाही होणार, 5 2 जा नाही होणार, 2 9 जा होईल का? होईल. सो हा पण आपण घेऊ शकतो. 2 × 9 इज 18. त्याच्यात 9 2 जा आपण ऑलरेडी घेतला आहे. 2 7 जा होईल का? नाही. 7 3 जा होईल का? नाही. 3 6 जा होईल का? होईल. सो हां 3 6 जा तर आपण घेतलाच आहे ऑलरेडी. मग 6 3 जा पण होतोय. सो 6 × 3 = 18. ठीक आहे, हे नंबर झाले. अजून कुठला नंबर होतोय बघा इथे? बघा 3 आपल्याला पेअर्स विचारले आहेत, म्हणजे ह्याची या सिरीजमधल्याच पेअर विचारल्यात, त्यामुळे 3 6 जा आपण परत एकदा रिपीट होणार आहे इथे. सो इथे येईल 3 × 6 इज 18. म्हणजे टोटल किती पेअर झाल्या? 1 2 3 4 5 पेअर्स झाल्या. ठीक आहे, कुठल्या कुठल्या पेअर्स आहेत त्या? हे 3 6, त्याच्यानंतर हे 9 2 2 9 आणि 9 2. ठीक आहे, हे कॅन्सल करूयात. आणि 3 6 आणि 6 3. सो 1 2 3 4 आणि ही 5. अशा 5 पेअर झाल्या. थर्ड ऑप्शन मार्क करा. ओके, हे पेअर विचारलं आहे त्यामुळे मग मी हे 9 आणि 2 हे कॅन्सल केलं. चला नेक्स्ट बघूयात. 6th हे नंबर सगळे दिलेले आहेत. व्हेरियस टाइम्स ऑफ अ डे आर शोन इन द अबोव सिरीज. हे टाइम दिलेलं आहे. हाऊ मेनी टाइम्स इज द टाइम बिफोर मिड डे फॉलोड इमिजिएटली बाय द टाइम आफ्टर मिड डे? आता हे तुम्ही जर 24 आवर क्लॉकमध्ये जर तुम्ही बघायचं म्हणलं तर 9 5 म्हणजे किती? 9 वाजून 5 मिनिटं म्हणजे किती? हे एम आहे, कारण 9 हा 24 आवर क्लॉकमध्ये किती येतं? 21 येतं. ठीक आहे, म्हणजे हा 9 5 आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 12 10 आहे. 12 10 हे काय कशामध्ये येतं? PM मध्ये येतं. त्यामुळे ही एक पेअर झाली. त्याच्यानंतर हे 5:15 आहेत आणि हे पण PM आहे, हे पण PM आहे, कारण हे 24 आवर क्लॉकमध्ये. सो हे येणार नाही. नेक्स्ट बघा, पहिले काय सांगितलं? हाऊ मेनी टाइम? द टाइम बिफोर मिड डे. बिफोर मिड डे, त्यामुळे या 2 पेअर येणार नाही. ही आपण पेअर घेतली. आता हे 24 आवर क्लॉकमध्ये रात्रीचे 11 वाजलेले आहेत.
आणि हे सकाळचे 4:22 झालेले आहेत. हे AM आहे, हे PM आहे. सो ही एक पेअर झाली. त्याच्यानंतर हे दोन्ही काय आहे 24 o'clockमध्ये PMच आहे. सो हे होणार नाही. हे होईल बघा 10:15 म्हणजे हे सकाळचं आहे, AM आहे हे. आणि हे 19:35 म्हणजे हे 7:35 संध्याकाळचे. सो हे PM झालं. सो ही एक पेअर झाली. 3 पेअर झाल्या. त्याच्यानंतर बघा हे 2:45 हे जर रात्रीचे आपण म्हटलं तर हे 1:55 पण रात्रीचे येते, म्हणजे दोन्ही हे काय AM मध्येच येणार आहे. सो हे होणार नाही. सो 3 पेअर तयार झाल्या. सो ऑप्शन 3 इथे मार्क करा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हे नंबर दिलेले आहेत, हे असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत आणि विच नंबर विल ऑकर ॲट द 5th प्लेस. म्हणजे हे जी 5th प्लेस आहे 1 2 3 4 5 इथे कुठला नंबर येईल तर आधी आपण अरेंज करून घेऊ. मी इथे नंबर लिहून घेतले. तर बघा सर्वात पहिले स्मॉल नंबर कुठला आहे, जे 5th पासून सुरू होतात, 5 पासून सुरू होतात. ठीक आहे, तर किती आहेत 5 पासून सुरू होणारे 1 2 आणि 3 आहेत. सो 5 5 5 6 आणि 5 6 म्हणजे 5 5 पहिला येईल. सो 5 5 6 6 हा पहिला नंबर येईल. ठीक आहे, दुसरा येईल 5 6 5 6, तिसरा येईल 5 6 6 5. आता त्याच्या पुढचा नंबर कुठला येणार आहे, 6 पासून जो सुरुवात होईल, पण जो त्याच्यामध्ये सर्वात त्याच्यामध्ये कमी आहे, म्हणजे 6 5 येईल. मग 6 5 5 6 पहिला येईल. ठीक आहे, 6 5 5 6. आता 56 नंतर 65 सोडून घ्या आता, कारण 65 इथे पण आहे. सो 56 नंतर कुठला नंबर येतोय अजून 6चा 65. सो हा येणार आहे 6 5 6 5. त्याच्यानंतर येईल 6 6 5 5 आणि मग येईल 6 65 6 6 5 5 आणि मग येईल 6 6 6 5. ठीक आहे, हे नंबर झाले अरेंज करून. म्हणजे मग आता 5th नंबर बघा कुठला येतोय 1 2 3 4 5 6 5 6 5 हा नंबर येतोय. सो ऑप्शन बघा इथे कुठला ऑप्शन आहे, फर्स्ट ऑप्शन आहे. सो फर्स्ट ऑप्शन इथे मार्क करा. इन द नंबर सिरीज अबोव हाऊ मेनी टाइम्स आर द सक्सेसिव्ह 2 नंबर को प्राईम नंबर्स. आता तुम्हाला को प्राईम नंबर माहिती असतील. को प्राईममध्ये मी हे जे मॅथ्सचं पण जे सोडवलेलं आहे प्राईम नंबरचं, त्याच्यात मी को प्राईम एक्सप्लेन केला आहे की ज्या 2 नंबरमध्ये फक्त एकच कॉमन फॅक्टर असतो त्याला आपण को प्राईम म्हणतो. ठीक आहे, मग 35 48 मध्ये काय कॉमन येणार आहे, एक नंबर कॉमन येईल. इथे लिहून घेऊ आपण 8 क्वेश्चन. 35 48 24 25 12 15 8 अँड 18. तर आता ह्याच्यामध्ये बघा 35 आणि 48 ही एक पेअर येईल, एक ऑड नंबर आहे, इव्हन नंबर आहे. सो ह्यांचं काय येणार आहे, एकच येणार आहे. तसाच दुसरा 24 25 हे तर तुम्हाला माहिती आहे की जे लागोपाठ नंबर येतात 2 ते काय असतात, को प्राईम नंबर्स असतात, कारण त्यांच्यामुळे कॉमन फॅक्टर फक्त 1 असतो. तसंच नेक्स्ट नंबर कुठला आहे 25 अँड 12, एक ऑड नंबर आहे, एक इव्हन नंबर आहे. 25 अँड 12 ह्याच्यामध्ये पण फक्त 1 येणारे कॉमन फॅक्टर. आणि पुढचा आहे 15 अँड 8, 15 अँड 8 ह्याच्यामध्ये पण कॉमन फॅक्टर 1 येणार आहे. ठीक आहे, आता 8चं बघा तुम्ही काय काय लिहिणार 8चं, जर तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते. 15चं काय येतं 3 5 जा 15, बस, अजून काही याच्या पुढे येत नाही. 15 1 जा 15 तर डायरेक्ट, आणि 5 3 जा 15 येतं. 8चं काय येतं 2 4 जा 8 येतं, 4 2 जा 8 येतं आणि 8 1 जा 8 येतं. म्हणजे मग कॉमन फॅक्टर दोघांमध्ये आहेत का, काहीच नाही आहे, म्हणजे काय आला फक्त 1 आला. ठीक आहे, तसेच आपण हे वरचे काउंट केले. सो 1 2 3 4 टोटल किती पेअर्स तयार होत आहेत मग 4. सो इथे ऑप्शन लिहाय ते 4th ऑप्शन 4. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50 हॅव द डिजिट 3 ॲट युनिट्स प्लेस. 1 to 50 मध्ये प्राईम नंबर्समध्ये युनिट प्लेसला 3 नंबर कुठे कुठे आहे ते विचारलंय. आता ह्याच्याकरता तुम्ही 1 to 50 प्राईम नंबर लिहित बसणार का, नाही. पहिला आहे बघा, पहिला प्राईम नंबर 1 to 50 मध्ये, 1 to 50 मध्ये पहिला तर 3 असणार आहे, दुसरा आहे 13, याच्या मागे 3 आहे, असेच नंबर आपण लिहू. मग आहे 23 आणि मग 33 येणार आहे का, नाही 33 हा प्राईम नंबर नाही आहे, तो 11च्या टेबलमध्ये येतो. मग दुसरा कुठला येणार आहे 43. मग अप टू 50 पर्यंत हवेत, म्हणजे किती आहे टोटल 4. सो इथे बघा ऑप्शन कुठला आहे, 3rd ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात.
8, 2, 1, 10, 36, 15, 64, 28, 55, 27, 45, 25. In the above series, how many times is a cube number immediately followed by a triangular number? ह्याच्याकरता तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर माहिती पाहिजे. आणि क्यूब म्हणजे काय, जेव्हा आपण 2 × 2 × 2 करतो, म्हणजे हे एकच नंबर आपण जेव्हा 3 वेळा मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याचा काय होतो, क्यूब होतो. म्हणजे 2 2 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे 2 चा क्यूब काय आहे, 8. ठीक आहे, याला क्यूब नंबर म्हणतात. आणि ट्रायंग्युलर नंबर तर आपण बघितलेच आहेत मॅथ्समध्ये, तुम्हाला मी लेसन जो शिकवला आहे त्यात तुम्हाला जर कळलं नसेल ट्रायंग्युलर नंबर म्हणजे काय तर 5th स्टँडर्डच्या स्कॉलरशिपच्या ह्याच्यामध्ये पण मी ट्रायंग्युलर नंबर शिकवलेत. आता इथे आपण पहिले ट्रायंग्युलर नंबर लिहून घेऊयात. नंबर्स, पहिला नंबर ट्रायंग्युलर नंबर आहे 1. 1 मध्ये 2 ॲड केले की कुठला मिळतो, 3. 3 मध्ये आपण किती ॲड केला अजून की पुढचा आपल्याला ट्रायंग्युलर नंबर मिळेल, 3 ॲड केले की म्हणजे पुढचा ट्रायंग्युलर नंबर झाला 6. 6 मध्ये आता ॲड काय करायचं, 4. मग 6 + 4 = 10. कळलं ट्रायंग्युलर नंबर कसे काढायचे. 10 मध्ये आता पुढचा नंबर काय ॲड करायचा, 5, म्हणजे 15 नंबर तयार होईल. 15 मध्ये 6 ॲड करायचा म्हणजे पुढचा ट्रायंग्युलर नंबर तयार होईल. 21 मध्ये काय ॲड करायचं, मग 7 ॲड करायचा म्हणजे पुढचा ट्रायंग्युलर नंबर तयार होईल. 28 नंतर मिळतो आपल्याला 36. 36 नंबर नंतर मिळतोय 45 आणि 45 नंतर मिळतोय 55. ठीक आहे, हे असे पुढे वाढत जातील. आता हे क्यूब नंबर ह्याच्यातले आपल्याला जे दिले आहेत ते कुठले कुठले आहेत बरं ते बघूयात आपण. क्यूब नंबर बघा इथे 1 चा क्यूब 1च होतो, सो 1 पण क्यूब आपण क्यूब नंबर म्हणून घेऊ शकतो. त्याच्यानंतर 8 आहे, 2 चा क्यूब 8 आहे. त्याच्यानंतर पुढचा नंबर आहे 27. 27 हा 3 चा क्यूब आहे. आणि त्याच्यानंतर कुठला नंबर आहे 64. 64 हा कितीचा क्यूब आहे, 4 चा क्यूब आहे. झालं, एवढेच क्यूब नंबर्स आहेत. मग आता प्रश्न काय विचारला आहे, इन द अबव सिरीज हाऊ मेनी टाइम अ क्यूब नंबर इमिजिएटली फॉलोड बाय अ ट्रायंग्युलर नंबर. क्यूब नंबर नंतर इमिजिएटली ट्रायंग्युलर नंबर कुठे कुठे आलेला आहे. मग इथे बघा 8 हा क्यूब आहे पण याच्यातनं ट्रायंग्युलर नंबर आलाय का, नाही, सो हे येणार नाही. 1 हा क्यूब आहे त्याच्यानंतर ट्रायंग्युलर नंबर 10 आहे का, आहे, सो हे एक येणार आहे 1 नंतर 10. त्याच्यानंतर 64 क्यूब नंबर आपल्याला शोधायचा आहे ना, मग पुढचा नंबर क्यूब नंबर काय आहे आपला 64. सो 64 नंतर 28. 28 का ट्रायंग्युलर नंबर आहे का, आहे, सो ही एक पेअर येईल. त्याच्यानंतर क्यूब नंबर आहे 27. 27 45 आल्यानंतर त्याच्या म्हणजे मग हा क्यूब हा ट्रायंग्युलर नंबर आहे का, 45 आहे, सो ही एक पेअर येईल. ठीक आहे, म्हणजे टोटल किती पेअर मिळाल्या आपल्याला, 1, 2 आणि 3 पेअर मिळाल्या. सो फर्स्ट ऑप्शन इज अवर आन्सर. चला नेक्स्ट सॉल्व करूयात. 11. बाय interchanging the digits of the numbers in the given number series, how many prime numbers will form. बघा हे जे नंबर दिलेत मी ते लिहून घेते, तर ह्याचे डिजिट इंटरचेंज करायचे आहेत. म्हणजे 1च्या जागी येईल 3, 3च्या जागी येईल 1. म्हणजे हा नंबर काय तयार झाला 13. हा काय तयार झाला 95, 53, 91, 71, 43, 61, 98, 47. आता विचारलं की ह्याच्यातले प्राईम नंबर्स कुठले कुठले आहेत, तर 13 हा प्राईम नंबर आहे. 95 आहे का, नाही, ह्याला 5 ने डिवाइड होईल. 53 आहे का, आहे प्राईम नंबर. 91 आहे का, नाही, 91 आपल्या टेबलमध्ये येतात. 71 आहे का, आहे, प्राईम नंबर आहे. 43 पण प्राईम नंबर आहे. 61 पण प्राईम नंबर आहे आणि 47 पण प्राईम नंबर आहे. ठीक आहे, म्हणजे किती प्राईम नंबर झाले, 1, 2, 3, 4, 5, 6 प्राईम नंबर झाले. सो आन्सर बघा 6 कुठे आहे, ऑप्शन 4th ऑप्शन. सो 4th ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. 5986 हे नंबर दिलेले आहेत. इन अबाव सिरीज हाऊ मेनी टाइम्स डज अ डिजिट हॅव द सेम डिजिट इमिजिएटली बिफोर अँड आफ्टर इट. म्हणजे काय फाइंड करायचं आहे, हाऊ मेनी टाइम डज अ डिजिट म्हणजे एक डिजिट कुठला तरी तो असा पाहिजे की तो सेम नंबर त्याच्या पुढे आणि मागे पण पाहिजे. असं किती डिजिट आहेत ते बघूयात आपण. चला इथेच आपण काउंट करूयात. हे बघा हा 6 नंबर आहे, त्याच्या पुढे आणि मागे 8 आहे, सो हा एक नंबर झाला. बघा अजून असे कुठले नंबर आहेत, हा 9 आहे, ह्याच्या पुढे आणि मागे 2 आहे. त्याच्यानंतर अजून कुठला झाला, हा 6 झाला, ह्याच्या पुढे आणि मागे 5 आहेत. अजून कुठले नंबर आहेत बघा, हा पण 5 नंबर आहे, ह्याच्या पुढे आणि मागे 6 आहे.
हा पण एक 6 आहे, याच्या पुढे आणि मागे 5 आहेत, म्हणजे टोटल किती झाले 1 2 3 4 5. सो ऑप्शन नंबर 4. सो इथे मार्क करा 4th ऑप्शन. चला नेक्स्ट बघूयात. व्हॉट इज द सम ऑफ द लार्जेस्ट अँड द स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर्स फॉर्म बाय युझिंग ईच ऑफ द डिजिट 2 6 1s अँड 4 रिपीटेडली. म्हणजे असा नंबर तयार करायचा की 4 आपण जास्त वापरू शकतो आणि 2 4 हे 2 आणि 6 हे एकदा तरी वापरायचे. मग आणि त्याच्यानंतर काय विचारलं, व्हॉट इज द सम ऑफ द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर. ह्याच्यातनं जे 4 डिजिट नंबर तयार होतील त्यातला लार्जेस्ट आणि स्मॉलेस्टची ॲडिशन करून आपल्याला हे नंबर फाइंड करायचा आहे. चला आता हे बघा, ह्या 3 नंबरमधनं आपल्याला पहिले काय फाइंड करायचं आहे, आपण स्मॉलेस्ट नंबर फाइंड करूयात आधी. स्मॉलेस्ट नंबर, मग स्मॉलेस्ट नंबर म्हणजे आपल्याला 2 एकदाच वापरायचा आहे, 4 आपल्याला जास्त वेळा वापरायचा आहे. ठीक आहे, मग 2 आपण एकदा वापरला, सुरुवात तर 2नीच करायला लागेल, कारण आपल्याला स्मॉलेस्ट नंबर हवा आहे. मग 2 नंतर येईल 4, 4 नंतर परत एकदा आपण 4 घेऊ आणि मग 6 घेऊ, म्हणजे हा स्मॉलेस्ट नंबर तयार झाला, कारण आपण 6 आणि 2 आपल्याला एकदाच वापरायला सांगितलं आहे. आता बिगेस्ट नंबर काय येईल? बिगेस्ट नंबर येईल 6. आपण सुरुवात करणार 6नी, परत 4 4 आपण घेणार, कारण 4 जास्त वेळा सांगितलं आहे, आणि 2 घेणार शेवटी, म्हणजे हा बिगेस्ट नंबर तयार झाला. आता मग ह्या दोघांची काय करायची आहे, ॲडिशन करायची. सम म्हणजे काय, ॲडिशन. सो 6 + 2 इज 8, 4 + 4 इज 8, 4 + 4 इज 8, 6 + 2 इज 8, म्हणजे नंबर काय तयार झाला 8 8 8 8. चला ऑप्शन कुठला आहे बघा, इथे 4th ऑप्शन आहे. 4th ऑप्शन मार्क करा. चला नेक्स्ट बघूया 14th क्वेश्चन. 2 आता हे नंबर दिलेले आहेत. इन द अबव सिरीज हाऊ मेनी टाइम्स इज द डिजिट 4 ॲडजसेंट टू 1 बट नॉट 2. ॲडजसेंट म्हणजे काय, अगदी साईडला, पण 2च्या जवळ नाही आहे 4 डिजिट हा. मग आता इथे बघा 2च्या जवळ आहे, 1च्या पण जवळ आहे, सो हा नंबर येणार नाही. मग हा 4 आता कुठे आहे, इथे 1च्या पण जवळ आहे, 2च्या पण जवळ आहे, सो हा पण येणार नाही. मग हा 4 येईल का, इथे बघा 1च्याच जवळ आहे, फक्त 2 लांब आहे त्याच्या, म्हणजे हा एक नंबर येईल. 4 एकदा येईल, त्याच्यानंतर हा 4 बघा 1च्या जवळ आहे पण 2च्या जवळ नाही आहे, सो हा पण येईल. आणि हा 4 1च्याच जवळ नाही आहे पण 2च्या आहे, सो किती आहे, फक्त 2 टाइम्स येईल. म्हणजे इथे आन्सर काय येणार आहे आपलं 2, म्हणजे ऑप्शन 3 ऑप्शन आपला आन्सर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूयात. रोमन नंबर दिलेले आहेत. इन द अबव सिरीज ऑफ रोमन नंबर्स हाऊ मेनी टाइम्स इज द सम ऑफ ॲडजसेंट 2 नंबर्स फाउंड टू बी 10. आता हे तुम्हाला सोपं वाटावं म्हणून आपण आधी हे रोमन नंबर मी इंटरनॅशनल नंबरमध्ये लिहून दाखवते, आणि मग ॲडजसेंट म्हणजे काय, ॲडजसेंट 2 नंबर्स म्हणजे जे एकामागून एक नंबर आलेले त्यांची सम किती आली पाहिजे, 10 आली पाहिजे. सो हे 15चं मी लिहून घेते आधी. व्ही म्हणजे किती आहे 5 9 1. हा पुढचा नंबर काय आहे 7 3 2 8 6 4, सॉरी हां 6 नंतर 4 बरोबर. एक्स म्हणजे 10, हा आहे 1, हा परत आहे 8, हा आहे 2, हा आहे 9, त्याच्या पुढे आहे 3 आणि त्याच्या पुढे आहे 7. मग आता बघा ह्याच्यातले ॲडजसेंट म्हणजे कुठले किती किती ॲडजसेंट पेअर ॲडिशन केल्यावर त्याचं आन्सर 10 येतं. 9 1 येतं, 9 + 1 इज 10. 1 + 7 येतं का, नाही, पण 7 + 3 येतं 10. हे 2 नंबर झाले. 3 + 2 येतं का, नाही, पण 2 + 8 येतं 10. 6 + 4 येतं 10. ठीक आहे, 10 हे ऑलरेडी 10 आहे, सो हे आपण घ्यायचं नाही आहे. 8 + 2 10. आता अजून काय होतं 10, 3 + 7 इज 10. सो 1 2 3 4 5 6 किती पेअर झाल्या, 6 पेअर झाल्या. सो इथे आपण बघा ऑप्शन कुठला आहे 3rd 6. सो इथे 3rd ऑप्शन मार्क करा. नेक्स्ट बघूयात. 9 5 2 6 3 0 8 1 7 4 मेक 2 series of alternate numbers from the above series. What is the difference between the sum of the numbers in each of these series? आता अल्टरनेट नंबर म्हणजे बघा 9 नंतर अल्टरनेट येतो 2, 2 नंतर येतो 3, 3 नंतर येतो 8, 8 नंतर येतो 7. ठीक आहे, मी आता हे लिहून सोडवून दाखवले तुम्हाला म्हणजे जास्त चांगलं कळेल. कुठला क्वेश्चन आहे हा 16. चला मी हे नंबर लिहून घेतलेत. आता काय करायचं आहे, अल्टरनेट नंबर आपण आधी लिहून घेऊ. 9 पासून सुरुवात करू. 9 + 2, 2 नंतर काय आहे +3, हे बघा ठीक आहे, +3 नंतर आहे 8 प्लस आहे 7.
ह्याची ॲडिशन करू नंतर आपण. आता हे बघा उरलेला नंबर आपण लिहून घेऊ. 5 + 6 + 0 + 1 + 4. आता याची ॲडिशन बघा काय होते. 9 + 2 = 11, 11 + 3 = 14, 14 + 7 = 21, 21 + 8 = 29. त्याच्यानंतर हे काय येत आहे. 5 + 6 = 11, 11 + 5 = 16. आता ह्या दोघांमधला डिफरन्स विचारला आपल्याला. सो हे आपण इथे सबट्रॅक्ट करून टाकूयात. 9 - 6 = 3, 2 - 1 = 1. डिफरन्स किती मिळाला दोघांमध्ये. 13. सो आन्सर काय येणार आहे आपलं 13. सेकंड ऑप्शन. क्वेश्चन बघूयात. इन द गिवन सिरीज हाऊ मेनी टाइम इज द सम ऑफ द टू ॲडजसेंट नंबर इज अ प्राईम नंबर. म्हणजे असे दोन नंबर आपल्याला घ्यायचे ॲडजसेंट नंबर की ज्याचं ॲडिशन केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे. प्राईम नंबर मिळणार आहे. मग इथे बघा 7 + 8 केल्यावर किती होतं. 15 होतं. 15 हा प्राईम नंबर नाही आहे. सो हे येणार नाही पेअर. 8 + 9 केल्यावर किती येतं. 17. 17 हा प्राईम नंबर आहे. एकदा आला प्राईम नंबर ते आपण लिहून घेऊ. त्याच्यानंतर 8 + 9 झालं. 9 + 2, 9 + 2 इज किती 11. सो 11 पण प्राईम नंबर आहे. ते लिहून घेतलं. 2 + 0, 2 + 0 काय आहे 2, पण 2 पण हा प्राईम नंबर आहे. सो ते पण लिहून घेतलं. अजून एक नंबर झाला. 0 + 1, 0 + 1 होईल का. 1 हा प्राईम नंबर पण नाही आणि कॉम्पोजिट पण नाही, त्यामुळे तो ॲड होणार नाही. 1 + 3 होतंय 4, 4 हा प्राईम नंबर आहे का नाही. 5 + 3 होतंय 8, 8 पण प्राईम नंबर नाही आहे. 5 + 6 काय होतंय परत 11, 11 हा प्राईम नंबर आहे. 6 + 8 होतंय 14, 14 हा प्राईम नंबर नाही आहे. 8 + 1 9 हा पण नाही. 1 + 1 2, सो हा प्राईम नंबर होतोय. हा अजून एक झाला. ठीक आहे. हा 1 + 1 झाला. परत हा 1 + 1 ट्वाईस आहे, म्हणजे अजून एक आपण ते धरायचं आहे. तर 1 + 2 किती होत आहे 3 होत आहे. सो हा पण प्राईम नंबर आहे. आणि त्याच्यानंतर 2 + 5 = 7, 7 पण प्राईम नंबर आहे. काउंट करा बरं किती झाले. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 8 अशा पेअर आलेल्या आहेत आपण काउंट केल्या की जे ॲडिशन केल्यावर त्याचे प्राईम नंबर होतात. सो इथे ऑप्शन 2 मार्क करा. चला नेक्स्ट बघूयात. बघा हे नंबर दिलेले आहेत. इन द अबव सिरीज व्हॉट इज द प्लेस ऑफ द नंबर विच इंडिकेट्स द सम ऑफ द नंबर्स 3rd फ्रॉम द लेफ्ट अँड 6 फ्रॉम द राईट. बघा इथे आता आपण डायरेक्ट याची सम विचारली आहे बरं का. तर इथे आपण नंबर 3rd फ्रॉम द लेफ्टपासून सुरुवात करायची. 1 2 3 किती आहे 2 आहे. अँड 6 फ्रॉम द राईट 1 2 3 4 5 6, 6 फ्रॉम द राईट. या दोघांची सम विचारली आहे. ती किती झाली 7 झाली. मग आन्सर कुठे आहे. तर आन्सर कसं करायचं. 7 कुठे आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8, 8 नंबर लेफ्टपासून आहे आणि 1 2 3 राईटपासून 3rd नंबर आहे. मग इथे ऑप्शनमध्ये कुठला दिलेला आहे 3rd फ्रॉम द राईट. सो 3rd ऑप्शन इथे मार्क करा. नेक्स्ट बघूयात. हे नंबर परत दिलेले आहेत. विच डिजिट ऑकर्स मोस्ट ऑफ द टाइम्स इन द सिरीज अबो. सर्वात जास्त कुठला नंबर येतोय तो काउंट करूयात. इथे बघा 1 किती वेळा येतोय 1 2 3 अँड 4. 1 येतोय 4 वेळा. 0 बघा 1 2 3, 0 येतोय 3 टाइम्स. 4 किती वेळा येतोय बघूयात. 1 2, 4 येतोय 2 टाइम्स. 3 बघू किती वेळा येतोय 1 2 3 4 5, 3 येतोय 5 टाइम्स. त्याच्यानंतर 2 बघा किती वेळा येतोय 1 2, 2 येतोय 2 टाइम्स. आता काय राहिलंय सगळे झाले 8 राहिलाय फक्त. 8 इथे एकच वेळा दिसतोय आणि 5 पण एक वेळा दिसतोय. म्हणजे सर्वात जास्त नंबर कुठला येतोय 3 येतोय. किती टाइम्स येतोय 5 टाइम्स. मग काय विचारलंय विच डिजिट ऑकर्स. 3 डिजिट ऑकर्स 5 टाइम्स. 3rd ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. इन द अबव सिरीज हाऊ मेनी नंबर्स हॅव सम ऑफ द डिजिट्स ट्रँग्युलर नंबर्स. म्हणजे ह्याच्यातले ट्रँग्युलर नंबर्स आपल्याला फाईंड करायचे. चला आता इथे परत ट्रँग्युलर नंबर कोणाला जनरली पाठ नसतात. तर ट्रँग्युलर नंबर तुम्ही काय करू शकता. एक्झाम सुरू असताना सुद्धा तुम्ही पटापट लिहून काढू शकता. आधी आपण ट्रँग्युलर नंबर लिहून काढूयात आणि मग पुढचं सॉल्व्ह करूयात. ट्रँग्युलर नंबर 1 पासून सुरुवात होतात. 1, त्याच्यानंतर 2 ॲड केलं की येतं 3. 3 मध्ये किती ॲड करायला लागणार 3, म्हणजे येतं 6. 6 मध्ये किती 4 ॲड करायला लागतं. मग येतं 10 15 21
21 मध्ये आता इथे 15 मध्ये आपण किती ऍड करायचा 6 म्हणजे 21 मध्ये किती ऍड करायचा 7. सो येणार आहे 28. त्याच्यानंतर 28 नंतर कुठला आहे तो नंबर 28 मध्ये 36 45 55. ठीक आहे, असे पुढे हे होतात का सुरू राहतात ते रेग्युलर नंबर. आता आपल्याला जे दिलेलं आहे ते नंबर मी लिहून घेते, मग त्यांची सम आपल्याला करायची आहे. सो 37 दिलेला आहे, त्याच्यानंतर 43 59 96 24 79 12 10 83 53. ठीक आहे, आता या सगळ्यांची आपल्याला सम करायची आहे. सम म्हणजे ह्या दोन नंबरची सम, सगळ्या बाकीच्या नाही. ठीक आहे, सो 37 7 + 3 किती येतं 10 येतं. 10 हा ट्रायंग्युलर नंबर आहे का आहे. 43 4 + 3 किती येतं, आता मी हे लिहित बसत नाही. 4 + 3 किती येतं 7. 7 हा ट्रायंग्युलर नंबर आहे का नाही आहे. 5 + 9 किती येतं 14. 14 बघा ट्रायंग्युलर नंबर आहे का नाही आहे. 9 + 6 किती येतं 15. 15 हा ट्रायंग्युलर नंबर आहे का आहे. 4 + 2 is 6. 6 ट्रायंग्युलर नंबर आहे का आहे. 79 9 + 7 is 16. मग 16 ट्रायंग्युलर नंबर दिसतोय का इथे सिरीजमध्ये नाही, सो नाही आहे. 12 2 + 1 is 3. 3 ट्रायंग्युलर नंबर आहे का आहे. 1 + 0 is 1. मग 1 ट्रायंग्युलर नंबर आहे का आहे. 8 + 3 is किती येत आहे 11. मग 11 ट्रायंग्युलर नंबर आहे का नाही आहे. 5 + 3 is 8. 8 पण ट्रायंग्युलर नंबर नाही आहे. मग किती येतात ट्रायंग्युलर नंबर 1 2 3 4 5. सो ऑप्शन तुम्ही कुठला मार्क करणार सेकंड ऑप्शन 5. चला नेक्स्ट बघूयात. परत इन अबव सिरीज व्हॉट इज द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द नंबर्स 8 फ्रॉम द राईट एंड अँड 5 फ्रॉम द लेफ्ट एंड. चला आधी आपण स्क्वेअर नंतर काढू, आधी आपण नंबर बघूयात. 8 फ्रॉम द राईट म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 7 नंबर. म्हणजे काय करायला लागेल 7चा स्क्वेअर. सम सांगितलं ना, मग आपण इथे प्लस लिहून घेऊ. त्याच्यानंतर सांगितलंय 5 फ्रॉम द लेफ्ट एंड 1 2 3 4 5. 5 फ्रॉम द लेफ्ट एंड म्हणजे 4चा स्क्वेअर. मग किती होतात बरं हे 49 + 16 म्हणजे टोटल होतात 9 + 6 is 15. कॅरीओव्हरला गेला 1. 4 + 1 is 5 + 1 is 6. 65 नंबर तयार होतो. म्हणजे आन्सर काय येणार आहे 465. नेक्स्ट बघूयात. परत ही नंबर सिरीज दिलेली आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर ऑफ द नंबर विच इज 6 फ्रॉम द लेफ्ट. चला पटकन लगेच 6 फ्रॉम द लेफ्ट काउंट करू आधी. 1 2 3 4 5 6. हा 5 आहे. अँड विच इज 7 फ्रॉम द राईट साईड. 1 2 3 4 5 6 7. 3 आहे. मग ह्यांचं काय सांगितलंय व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्क्वेअर. मग ह्या दोघांचे स्क्वेअर करायचे. 5चा स्क्वेअर मायनस डिफरन्स विचारलाय ना म्हणजे सबट्रॅक्शन येणार 3चा स्क्वेअर म्हणजे किती येणार 25 - 9. सो 25 - 9 केल्यावर किती मिळतं आपल्याला 16. सो फोर्थ ऑप्शन मार्क करा इथे. चला नेक्स्ट बघूयात. परत ही नंबर सिरीज दिलेली आहे. व्हॉट इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट डिजिट ॲट द इवन प्लेस अँड द स्मॉलेस्ट डिजिट ॲट द ऑड प्लेस. आता इवन प्लेस म्हणजे काय, हे प्लेस नंबर 1 आहे, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे. ठीक आहे, हे 5, हे 6 आहे, 7 आहे, 8 आणि 9. आता 8च्या जागी 8 आहे, पण आपल्याला कुठला इवन नंबर ग्रेटेस्ट डिजिट ॲट द इवन प्लेस. इवन प्लेस ही 4 आहे, इथे काय आहे 9 नंबर आहे. त्याच्यानंतर विचारलं आहे अँड द स्मॉलेस्ट डिजिट ॲट ऑड प्लेस. आता ऑड प्लेस कुठली आहे 1 आहे ही, म्हणजे हे 1 2 3. स्मॉलेस्ट डिजिट कुठला आहे सर्वात जास्त इथे, थांबा इथे बघा 2 हे 3 झालं ना, 4 5 6 7 हे पण ऑडच प्लेस आहे. आणि इथे काय आहे 0 आहे, सो आपण इथे काय म्हणणार 0च घेणार. आणि मग त्यांची सम काय सांगितली आहे, मग 9 + 0 is 9. सो आन्सर येणार आहे 9. फोर्थ ऑप्शन बघा इथे आपण 9 आहे सम सांगितलंय ना, सो +0 = 9. ठीक आहे, नीट तुम्ही क्वेश्चन वाचला ना तुम्हाला आन्सर पटापट सॉल्व्ह करता येतील एक्झाममध्ये. नेक्स्ट बघूयात. इन द गिवन सिरीज हाऊ मेनी टाइम्स इवन नंबर इज प्रिसिडेड बाय ऑड नंबर अँड इज इमिजिएटली फॉलोड बाय अन इवन नंबर. प्रिसिडेड म्हणजे काय, इवन नंबरच्या आधी ऑड नंबर हवा आहे आणि इमिजिएटली फॉलोड बाय अन इवन नंबर. म्हणजे समजा
3 आहे, त्याच्यानंतर 2 आहे तर 6 आहे, म्हणजे हा ऑड झाला, हा इव्हन झाला, हा इव्हन झाला असं. ठीक आहे, मग असे किती नंबर आहेत ते आपण फाइंड करूयात. बघा चला इथे आता बघा 7 आहे, हा 7 काय आहे, ऑड नंबर आहे. त्याच्यानंतर हा इव्हन नंबर आहे, हा ऑड नंबर आहे, म्हणजे हा ही ऑप्शन येणार नाही. आता मधला नंबर आपल्याला कुठला बघायचा आहे, हाऊ मेनी टाइम्स इव्हन नंबर इज प्रिसिडेड बाय ऑड नंबर इज इमिजिएटली फॉलोड, म्हणजे मधला नंबर आपल्याला कायम इव्हन नंबर हवा आहे. मग आपण हा इव्हन नंबर बघितला, पण ह्याच्याकडे पुढचा इव्हन नंबर आहे का नाही, सो हा येणार नाही. मग 2 हा इव्हन नंबर बघितला, पण त्याच्या प्रिसिडेड बाय ऑड नंबर आहे, पण फॉलोड बाय इव्हन नंबर आहे का नाही, सो हा पण येणार नाही. 5 तर आपण घेता येणार नाही. 6 घेतला आपण, प्रिसिडेड बाय ऑड नंबर फॉलोड बाय इव्हन नंबर, म्हणजे ही एक पेअर झाली. ठीक आहे, एकदा झाला, आपण लिहून घेऊ. त्याच्यानंतर बघा हा इव्हन नंबर आहे, प्रिसिडेड बाय ऑड नंबर आहे का, नाही, 4 ऑड नंबर नाही आहे, सो हे येणार नाही. मग 8 बघा, 8च्या आधी ऑड नंबर आहे का, नाही, पण नंतर ऑड नंबर आहे, सो हे पण येणार नाही. 7 बघा, 7 तर घेताच येणार नाही कारण तो इव्हन नंबर नाही आहे. परत 2 घेऊयात आपण, 2च्या आधी इव्हन नंबर आहे, पण नंतर इव्हन ऑड नंबर आहे, सॉरी दोन्ही ऑड नंबर आहेत, सो हे पण घेता येणार नाही. 3 पण घेता येणार नाही. 6 घेऊयात, 6च्या आधी ऑड नंबर आहे, नंतर इव्हन आहे, सो हा एक दुसरी पेअर मिळाली आपल्याला. 8 आपण घेतला, 8च्या आधी ऑड नंबर आहे का, नाही, सो हे घेताच येणार नाही. 9 नंबर घेता येणार नाही. 4च्या बघा, 4च्या आधी ऑड नंबर आहे, नंतर इव्हन आहे, सो अजून एक झाला, म्हणजे किती पेअर मिळाला आपल्याला, 3 पेअर. सो ऑप्शन 2 इज अवर आन्सर. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट म्हणजे आता लास्टच आहे हे 1.2 मधलं. हे नंबर दिलेले आहेत. इन अबाव सिरीज हाऊ मेनी नंबर्स आर क्यूब्स ऑफ प्राईम नंबर्स. आता प्राईम नंबर याच्यावर तुम्हाला माहिती पाहिजे. पहिला प्राईम नंबर आहे आपला 3, 2, 3, त्याच्यानंतर आहे 7, त्याच्यानंतर आहे 7च्या आधी आहे 5, मग आहे 7, मग आहे 11. ठीक आहे, पुढे नंबर आहे 11 नंतर 13, 13 नंतर आहे 17, त्यानंतर आहे 19. तर आता विचारलंय की हे कशा कशाचे क्यूब आहेत. हा तर 1चा क्यूब आहे, आपल्याला माहिती आहे. हा 2चा क्यूब आहे, 343 7चा क्यूब आहे, 512 हा 8चा क्यूब आहे. थांबा मी लिहून देते तुम्हाला. 25, 512, 27, 8, 343, 1, 729 and 125. आता आधी आपण हे क्यूब कशा कशाचे ते लिहून घेऊयात. 512 जो आहे तो आहे 8चा क्यूब, 27 आहे 3चा क्यूब, क्यूब लिहितात वरती 3 असतो, 8 आहे 2चा क्यूब, 343 आहे 7चा क्यूब, 1 आहे 1चा क्यूब, 729 आहे 9चा क्यूब आणि 125 आहे 5चा क्यूब. आता इथे विचारलंय की प्राईम नंबरचे कुठले कुठले क्यूब आहेत. मग 8 हा प्राईम नंबर आहे का, नाही, सो हे येणार नाही. 3 हा प्राईम नंबर आहे का, आहे, सो ह्याचा क्यूब आपण धरू शकतो. हे पण धरू शकतो. 7 पण प्राईम नंबर आहे, 1 हा प्राईम नंबर नाही आहे, 9 पण नाही आहे आणि 5 आहे. सो किती झाले, 1, 2, 3, 4 झाले, म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज अवर आन्सर. ठीक आहे, तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा न बघता, म्हणजे व्हिडिओ न बघता, आधी व्हिडिओ बघून घ्या हवं तर काय करता, नंतर एकदा व्हिडिओ न बघता तुम्ही तुमचं सॉल्व्ह करायची प्रॅक्टिस करा, म्हणजे एक्झाममध्ये तुम्हाला पटापट सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.